मित्रांनो, आज आहे 16वा दिवस आणि आज फायनली मला असा एक फील आला आहे की आपण वर्कआउटमध्ये पुन्हा आलो आहे. काल ॲक्च्युअली जसं मी म्हटलं होतं जसं की पूर्ण मसल रिकव्हरीची उतरती झाली नव्हती, कारण की परवाच्या वॉटर पार्कच्या गोष्टींमुळे बॉडी एक्झॉस्ट झाली होती आणि मसल रिकव्हरी जी होती तेवढी स्ट्रॉंग झाली नव्हती. पण आज मात्र खूप छान वाटलं, कारण की काल रात्री वर्कआउट करून सुद्धा आज सकाळी मसल रिकव्हरी जी होती ती प्रॉपर झाली होती. काल लेग्स हिट केले होते, सो तेवढा प्रत्यक्ष संबंध येणार नव्हता, कारण की आज मी डेडलिफ्ट फिट करणार नव्हतो, त्याच्यामुळे लोअर बॅकचा एवढा काही संबंध येणार नव्हता. सो आज चेस्ट आणि बॅक असं एक वर्कआउट होतं, त्यामुळे कालच लेग हिट केल्यामुळे मी मुद्दामून आज लोअर बॅकसाठी इंटेन्स वर्कआउट घेतलं नाही. त्यामुळेच बॅकसाठी लॅट पुल डाऊन, त्यानंतर सिटेड रोज, टी बार आणि श्रग्स अशी एक सिम्पल वर्कआउट होतं बॅकसाठीचं. आणि चेस्टसाठी ॲज युज्युअल डिक्लाइन बेंच प्रेस, त्यानंतर फ्लॅट बेंच प्रेस, मग इन्क्लाइन बेंच प्रेस आणि त्यानंतर केबल फ्लाईज असं एक सिम्पल मी वर्कआउट सध्या फॉलो करतोय. आणि ट्रेडिशनल जे वर्कआउट आहे तर ते न सोडता त्याच्यावरतीच फोकस करून मॅक्झिमम त्याच्यातनं आउटपुट्स कसे काढता येतील त्याच्यावर सध्या फोकस करतोय. प्रॉपर फॉर्म आणि टेक्निक जी आहे तर त्याच्यावरती खूप जास्त लक्ष देतोय, कारण की फॉर्म आणि टेक्निक या गोष्टी कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही आहेत. आणि त्या गोष्टी सध्या जे आहे तर ते प्रोप्रॅसेप्शन जे आहे आपल्या मसल मेमरी जी बिल्डअप होतीये तर ती एकदा बनल्यानंतर त्याला रिसेट करणं किंवा मग ते नष्ट करून पुन्हा दुसरी इम्प्रूव्हमेंट करणं ते थोडंसं अवघड जातं. त्यामुळे स्टार्टिंगपासूनच एक प्रॉपर फॉर्म अँड टेक्निक असेल आपल्यामध्ये असा मी एक प्रयत्न करतोय आणि या गोष्टीचा फायदा होतोय. थोडंसं वेट कमी केलं तरी चालेल, पण सध्या फॉर्म आणि टेक्निक कम्प्लिटली परफेक्ट येणं खूप जास्त गरजेचं आहे. सर्टिफाईड पर्सनॅलिटीचा जो कोर्स चालू आहे बॉडी विझार्ड अकॅडमीमध्ये, तर त्या गोष्टींमुळे त्याच्यामागचं सायन्स कळतंय. हा फॉर्म असाच कशामुळे असला पाहिजे किंवा ही पोझिशन अशीच कशामुळे असली पाहिजे, या गोष्टींचे प्रॅक्टिकली आम्हाला एक्सप्रेशन मिळत आहेत. त्या गोष्टी माइंडमध्ये एकदम क्लिअर असल्यामुळे जिममध्ये त्यांचं प्रॅक्टिकली जे आपण म्हणतो की अंमलबजावणी जी आपण करतो तर ती खूप इझिली करता येते. या गोष्टींनी खूप जास्त फायदा होतोय. म्हणजे ॲक्च्युली सीपीटी कोर्स जॉईन करण्याचा माझ्या मागचा जो उद्देश होता की मला माझ्या फॉर्म्स आणि टेक्निक्स इम्प्रूव्ह करायचे, तर त्याचा एक उद्देश सफल होतोय आणि तेच मला हवं होतं. मी स्वतःला ॲज अ ट्रेनर म्हणून सध्या तरी बघत नाही की मला ट्रेनर बनायचं आहे म्हणून, पण मी हा कोर्स केला फक्त माझं स्वतःचं नॉलेज वाढण्यासाठी, मला त्याच्या मागचा सायंटिफिक अप्रोच कळण्यासाठी आणि माझे फॉर्म्स आणि टेक्निक क्लिअर होण्यासाठी. आणि तेच होतंय, त्या गोष्टीचा आनंद वाटतोय. वर्कआउट खरंच खूप छान झालं आज आणि कम्प्लिटली अप टू मसल फेल्युअर जे आहे तर त्या प्रत्येक एक्सरसाइजमध्ये पर्यंत पोहोचू शकलो, या गोष्टीचा आनंद आहे. आणि अल्टरनेट एक्सरसाइजेस करतोय, एक सेट चेस्टसाठी, एक सेट बॅकसाठी. या गोष्टींमुळे जो रेस्ट चा टाइम आहे 2 सेट्स म्हटला तर तो सध्या खूप कमी घेतोय. हार्डली 30 सेकंड 40 सेकंड होत आहेत, कारण की फक्त या मशीनपासून त्या मशीनपर्यंत जाण्या एवढाच जो वेळ लागेल किंवा थोडंसं जे मध्ये पाणी वगैरे पितोय त्यामधला जेवढा वेळ असेल तेवढाच फक्त एक वेळ घेतोय आणि लगेच पुढची एक्सरसाइज परफॉर्म करतोय. या गोष्टीचा नक्कीच कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्समध्ये फायदा होणार आहे आणि त्याचे थोडेसे हळूहळू परिणाम चालू लागतील अशी आशा करतो. बाकी डाएट कम्प्लिटली चालू आहे, त्यामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही आहे. बाकी छान गेला दिवस. तर उद्या पुन्हा बॅक आणि चेस्ट झाल्यानंतर उद्या बायसेप आणि ट्रायसेप असेल, पण होपफुली आज छान वाटतंय आणि पुन्हा बॅक टू द कोर्ट असा टाईप तो सीन तसं वाटतोय. त्यामुळे ओके, ऑल गुड. तोपर्यंत चला मग उद्या भेटूयात आपण. तोपर्यंत तुम्ही पण आराम करा. थँक्यू आणि धन्यवाद.